गुन्हे किती दिवसात मागे घ्यायलेत, कोणचे घ्यायलेत, हैदराबादचं गॅजेट लगेच घ्यायला लागलेत का किती दिवसात घ्यायला लागले. मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी आधाराची गरज होती. 57 लाख नोंदी मिळालेल्या, ती किती दिवसात करणार. म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय ते किती दिवसात करायला, हे प्रत्यक्ष तर कळालं पाहिजे. आम्ही पहिल्यापासूनच सांगतो ना, आज थोडं सांगतो. माझ्या समाजाचा राजकारण अजेंडाच नाही आमचा. आमचे लेकरं आम्हाला मोठे करायचे, त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे, मी पहिल्या दिवसापासून तेच बोलतो, त्या व्याख्येप्रमाणे ती असावी. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होताना आम्ही ज्या दिवशी वाशीमध्ये अधिसूचना काढली, त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणेच त्या अगोदरही तेच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं ती असावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय म्हणणं आहे, आमचं काय हट्ट नाही. ते सांगावं स्पष्टपणाने, उपोषण होईल ना स्थगित, पण ते सांगितल्याशिवाय कसं, किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत, हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. आम्ही तर तेच मागतोय, द्या म्हणून. बाकी काय म्हणणं आहे आमचं. सगळी सोयऱ्यांच्या संदर्भात जो एक नोटिफिकेशन काढलेला आहे त्यावर कारवाई सुरू आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. आणि सोबतच ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्या नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक पाऊल टाकलं जाईल असं ते म्हणाले. नाही, ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत. सगळ्यात मुळात म्हणजे ओबीसीला धक्काच लागत नाही किंवा ओबीसीचा काही संबंध याच्याशी येत नाही. कारण मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे. उगं ते आडेओढे घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले. म्हणजे हे सुद्धा लय महत्त्वाचं आहे. काही तर त्यांना तिकडं प्रसिद्धी मिळत नाही, इथं मीडिया आहे म्हणून इकडंच बसायचं म्हणतात अंतरावलीतच. काय तर जसं काय त्यांचे गावं जळाले तिकडं, असं म्हणजे काही ऐकायला ते नवीनच. जिकडं मराठी करते तिकडंच त्यांना करायचं असं आहे. असं नसतं. म्हणजे काय, याला काय म्हणतात मग, समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो, जाती तेढ नाही होत का.